खर्चाच मानानं 2,500-3,000 रुपये द्यायला पाहिजे. तवा पुरण समजा, तेव्हा पुरते. कारण की हमी भाव यावर्षी 2400 रुपये शासनाची खरेदी, पण नाफेड सुरू नाही. त्यानुसार मक्का कमीत कमी 2,500 ते 3,000 विकली पाहिजे अशी शेतकरी बांधवाची अपेक्षा आहे. सर 52 करे 52 53 56 57 57 या ठिकाणी बघू शकता माल कसा आहे. कट्ट्यामध्ये माल आहे, 62 कट्टे. हमारो की क्या भाव में हमारो क्या हमारो उसका क्या है 50 फंस गया. अरे इतनी मां ना तू फंस गया. मां खेड़ा फंसे तू फंसे मन नहीं 50. वो तो बोल रहा है भाव में करो बोलो वही सर उससे अच्छे बोलो भाई वो करो. अच्छा 51 माल है 1651 चालू आहे. 51 गुड्डू 51 करू ना. अरे नहीं ना कम भाव तो आना ना ऐसा 51 बीच चालू अभी ओके बोलने 51 बोलायचं पिराजी नाही बोलायचं. हाँ बोलना रोहित नाही क्या भाव देना. ही जी मक्का याची बीट चालू आहे 1720 चालू आहे. बघू शकता माल कसा आहे. जो माल याला 1720 बाजार भाव लागला आहे. 1720 आणि मॉइश्चर याच्यामध्ये कमी होतं, जवळपास 15-16 मॉइश्चर असेल आणि भाव लागला आहे 1720. मक्का बघू शकता कशी इथं. आज आपण येईल आहे जालना बाजार समिती. या ठिकाणी मक्का विकलेली आहे, काटा करणं चालू आहे. सुरुवातीला आपण 1-2 हाराशा बघितल्या, पण या ठिकाणी आज मोऱ्या ट्रेडिंग कंपनीवर येलो होतो व मक्का बी विकलेली एकदम उच्च भावात मक्का विकली आहे. पुढे शेतकरी बांधव आहे आपल्यासोबत, त्यांच्याकडून जाणून घेऊया संपूर्ण माहिती व त्यांना कोणतीही समजा बियाणं लावलं होतं व काय उतार आला, एकरी किती खर्च आला, संपूर्ण माहिती पुढे व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. दादा पहिलं आपलं संपूर्ण नाव सांगा. माझं नाव कृष्ण नावना शेजोड, राहणार तोंडोळी, तालुका जिल्हा तालुका पैठण, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. बरं, आपण किती एकर क्षेत्रामध्ये मक्काची लागवड केली? हा 1 एकर. 1 एकरमध्ये कोणतं बियाणं होते सर? सिजंटा कंपनीचं. किती किलोची बॅग होती? 4 किलोची बॅग होती. 4 किलोची. बरं, तर एकरी मक्काला किती खर्च येतो एकदम सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत? 20,000 रुपये एकरी कर. 20 ते 25,000 समजा अंदाजे. हां आणि ॲव्हरेज किती भेटलं तुम्हाला? उतारा किती आला? 30 क्विंटल 30-35 क्विंटल 30 क्विंटल. एकरी. आणि आज बाजार समितीत काय भाव मिळाला? 2,000 रुपये. 2,000 रुपये. आणि मॉइश्चर किती त्याचा अंदाजे वाईल आहे का? 14 ते 14. 14 ते 14. बरोबर. एकदम कमी मॉइश्चर आहे. मक्का बघू शकता कशी येतं, एकदम सुपर मक्का आहे. कारण की सीड क्वालिटी मक्का आहे. सीड क्वालिटी मक्का आहे. एकदम कलर आहे फुल दिला, त्याच्यावर ना फंगस आहे ना काही समजा डागी डुगी मक्का आहे. काळजी घेतली व्यवस्थित, समजा त्याचं मालाचं समजा काळजी घेऊन समजा काम केलं हां तर माल म्हणजे मालच विकतो. बरोबर आहे. काय भाव लागला मक्काला? हे 2,000 रुपये विकली. 2,000 रुपये. मक्काचे भाव खाली 1600 पासून आहे, खाली 1600 कमीत कमी. आणि वरमध्ये एकदम 2,000 टॉपची 2,000 रुपये सुपर मक्का विकली. बरोबर आहे. तर शेतकऱ्याची काय अपेक्षा होती अगोदर माल आणायच्या अगोदर? काय भाव लागेल काय नाही? हां 2,000 रुपये अपेक्षा होती. त्यांच्या अपेक्षेनुसार त्यांना भाव भेटला. हां अपेक्षेनुसार भाव भेटला समजा. बरं. मक्का उत्पादक शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता? कोणतं मक्का लावली पाहिजे किंवा कसं त्यानं नियोजन केलं पाहिजे? नियोजन आपलं जसं आहे तसंच, फक्त वातावरणावर ध्यान ठेवायला पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे वातावरणाचा कल सांभाळला पाहिजे समजा. बरोबर आहे. मक्का कमीत कमी काय ऐकली पाहिजे, जास्तीत जास्त काय ऐकली पाहिजे तेव्हा शेतकऱ्याला पुरू शकते खर्चाच्या मानानं? 2,500-3,000 रुपये द्यायला पाहिजे तेव्हा पुरण समजा. तेव्हा पुरते. कारण की हमी भाव यावर्षी 2400 रुपये शासनाची खरेदी, पण नाफेड सुरू नाही. त्यानुसार मक्का कमीत कमी 2,500 ते 3,000 विकली पाहिजे अशी शेतकरी बांधवाची अपेक्षा आहे. या ठिकाणी आड दुकानदार आहे. तुमच्याकडे किती लॉट आले ते आज? 2 लॉट आले बघा. 1800 विकला हां आणि हा 2,000 विकला.
हे पण ती पण क्वालिटी एकदम सुपर आहे. Quality फक्त त्यात मॉइश्चर 22चं होतं. 22चं मॉइश्चर होतं. तो माल पण दागी नाही काही नाही, तो पण सुपर माल आहे. बरोबर आहे, दागी बरोबर नसल्यामुळे तिथचा भाव आला. बरोबर. मक्काचे भाव स्थिर राहील का कमी होतील जास्त होतील काय सांगू इच्छिता? तर आता सध्या तरी स्थिरच राहतील भाव. बरोबर आहे. चालतं. या ठिकाणी आपण थोडक्यात जाणून घेतले मक्काचे दर कमीत कमी काय आहे, जास्तीत जास्त काय आहे, तसंच ॲव्हरेज काय आलं. चालतं. या व्हिडिओमध्ये थांबूया आपण, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. जय जवान जय किसान.